रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजले सुख झाले हो साजले
संसारो म्हणून केला व्रतारो नग मी हा संसारो म्हणून केला व्रतारो नग मी हा संसारो म्हणून केला व्रतारो नग मी हा संसारो म्हणून केला व्रतारो लोक अनाचारो म्हणते माझा लोक अनाचारो म्हणते माझा लोक अनाचारो म्हणते माझा नग मी हा संसारो म्हणून केला व्रतारो नग मी हा संसारो म्हणून केला नग मी हा संसारो म्हणून केला व्रतारो नग मी हा
आ
नगमे हा संसारू म्हणून केला भ्रतारू लोक अनाचारू म्हणती मज चंचळ झाली म्हणतील मज कवना सांगू हे जीवीचे बोज बाप रखुमा देवीवरू विठ्ठला वाचून नेली सतत राहणे त्याचे पायी चंचल झाले म्हणतील मज कवना सांगू जीवीचे हे बोज ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यम् भृत्यार्त्यं प्रणतपाल भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नगमे हा संसारू म्हणून केला भ्रतारू लोक अनाचारू म्हणतील मज प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संतश्रेष्ठ साधकांचे मायबाप आनंदी वल्लभ माऊली ज्ञानोबाला यांचा हा तीन चरणाचा अभंग चिंतनाकरता घेतला. या अभंगात ज्ञानेश्वर महाराज स्वतःची अवस्था सांगतात. एका व्यभिचारिणी स्त्रीचं उदाहरण देऊन महाराज स्वतःची काय कुचंबना झाली, परमार्थ करणाऱ्या माणसाची काय कुचंबना होते, तीच गोष्ट एका व्यभिचारी स्त्रीच्या स्वरूपातून या ठिकाणी मांडलेली आहे. माऊली म्हणतात, नगमे हा संसारू, या संसारात मला बरं वाटलं नाही, स्थिरता वाटली नाही, म्हणून केला भ्रतारू, म्हणून दुसरा नवरा केला, म्हणजे थोडक्यात व्यभिचार केला. ही गोष्ट काही सांगायला चांगली वाटत नाही, ऐकायला चांगली वाटत नाही. जी गोष्ट वेद मान्य नाही, शास्त्र मान्य नाही, संत मान्य नाही, त्याहीपेक्षा ती लोकनीतीला अजिबात मान्य नाही. व्यभिचार हा शब्दसुद्धा माणसाला नको वाटतो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी व्यभिचार केला, तो माझ्या गुरूंनी मला करायला सांगितला. का तर याला लोक सरळ सर्वसाधारण सामान्य माणसं लोक याला अनाचारू म्हणतील. मग हा अनाचार केला मोठा. कोणती स्त्री असेल, तिनं आपला लग्नाचा पती जर टाकून परपुरुषाशी रत झाली तर त्याला व्यभिचार म्हणतात, लोक त्याला अनाचार म्हणतात, त्याला पापाचार म्हणतात, त्याला जारकर म्हणतात, त्याला जारकर्मिणी म्हणतात, एकनिष्ठता गेली म्हणतात, पातिव्रत्य धर्म गेला म्हणतात. अनेक शब्दांनी त्या व्यक्तीची कुचंबना केली जाते. नव्हे, संपूर्ण गावामध्ये परिसरामध्ये त्याची चर्चा होते, कोर्टापर्यंत जात होते. का तो व्यभिचार कोणाला मान्य नाही. पण माऊली म्हणतात, म्हणून मला लोक अनाचार असं म्हणतील, अनाचार केला म्हणतील. पण माझी काय कुचंबना ही लोकाला मी कसं सांगू. महाराज म्हणतात, मला म्हणतील चंचल झाली, सावट झाली, चंचल झाली, चपळ झाली,
वात्रट झाली, लोक काय म्हणायचं ते म्हणतील. चंचल झाली म्हणतील मज, चंचल झाली असं मला म्हणतील. पण कवना सांगू जीवेचे गुज, माझी मूळची अडचण काय आहे ती मी कोणाला सांगू. एखादी बाई सुंदर आहे, सगळा प्रपंच चांगला आहे, अरे पण तो नवरा जर नपुसक असेल तर ती काय तोंड झोडून घेईल का? ती करेल काय? ती तिचं उभं आयुष्य काय जळून टाकेल काय? ती ज्यावेळी माणसाला पर्याय नसतो त्या कालामध्ये कोणत्याही परिस्थितीला मनुष्य सामोरा जात असतो. तशी ती स्त्री माझी जी कुचंबना आहे, माझा जो कमीपणा आहे, माझी जी न्यूनता आहे, माझे जे दोष आहेत, अव्यक्त शब्द हा गुजम, जो शब्द प्रगट करता येत नाही असं अंतकरणातलं जीवाचं मनातलं जे गूढ आहे मी कोणाला सांगू. का सांगायला माणसं नसतात का? सांगायला उदंड माणसं असतात, पण ऐकणारे माणसं नसतात. ऐकणाऱ्याची लायकी नसते. जर एखादी स्त्री जर ही गोष्ट ते एखाद्या माणसाला सांगतो, ऐकून घेईल? नाही ऐकून घ्यायचा महाराज. तसं माऊली सांगतात, मी हा व्यभिचार केला, अनाचार केला, हे जर तुम्हाला पटल तुम्हाला? नाही का? लायकी नाही आपली लायकी नाही. अनाचार व्यभिचार म्हटलं का फक्त डोळ्यापुढे तोच वाईट व्यवहार आपल्या डोळ्यापुढे येतो. अनाचार व्यभिचाराचा अर्थ प्रथम टाकून अन्य स्वीकारणं. माझ्या जीवीची अडचण कोणाला सांगू? जी गोष्ट सांगता येत नाही ती सांगायची ठरली तर त्याला ऐकणारे कोणी नसणार. आणि म्हणून पारखी अशी सांगता गोष्टी घरची खोटी घरचेच बॉम्ब मारतात. सगळ्यात समाजात पहिली गोष्ट सर्वांना, देशभक्त असेल, हरिभक्त असेल, कोणी पारमार्थ, त्याला पहिली त्याच्या घरातली अडचण असते. सगळ्यात मोठे शत्रू घरात, नंतर 2 गल्लीला, नंतर गावातले आणि नंतर पुढचे असतात. फार सर्व मीराबाईपासून तुकाराम महाराज, जनाबाई असेल, शिवाजी महाराज असतील, सगळ्यांची कहाणी तीच. तशी गोष्ट मी माझी अडचण जर घरच्यांना सांगून ऐकणार नाही तर जग माझं कोण ऐकेल? कोणा सांगू माझी जीवेचे गुज. पण माझं ठरलं, बाप रुक्मादेवीवर असणारा रुक्माईचा पती भगवान पंढरीश पांडुरंग, मला त्या पांडुरंगा वाचून, विठ्ठला वाचून, भगवंत वाचून आणून नेणे. बाप रुक्मादेवीवर विठ्ठला वाचून नेणे आणि सतत राहणे याचे पायी. एक निष्ठता, मला त्याच्या वाचून आनंद मिळत नाही, माझा काम पूर्ण होत नाही आणि म्हणून मी तो टाकून हा स्वीकारला. ही माझी अडचण होती, पण कोणाला सांगू? असा अभंगाचा शब्दशः सांगितला. तुम्हाला किती कळाला मला माहित नाही, मला जेवढा कळाला तेवढा सांगितला तुम्ही. विठाल नगमी हा संसार भून्न केला भ्रतारो, लोकानाचारो म्हणतील मज. माऊलींचे अभंग म्हणायलाच कठीण, सांगायला त्याच्यापेक्षा कठीण. सांगायला तर सांगणाऱ्याला कठीण, ऐकणाऱ्याला कठीण होतात ते. पण आता ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेत, अरे कोणीतरी स्वीकार केला, कमीत कमी क्षेत्र तरी स्वीकार करा. प्रत्येक खेडेगावामध्ये तुकाराम महाराजांचा अभंग घेतो आपण, त्याच्यावर कीर्तन करतो. पण मग माऊलींच्या अभंगावरती इथं चिंतन जर नाही केलं तर ते माऊलीच्या अभंग त्यांनी लिहिलं कशा करतात ते. आणि म्हणून माऊली ज्ञानोबांचे अभंग त्यांच्या समाधी सोहळ्यात, त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्यासमोर, त्यांच्या दरबारामध्ये आपण त्याचं मोडकं तोडकं चिंतन करू. आपल्याला फार येतं अशातला भाग नाही. आणि मला जरी फार आलं तर तुम्हाला कुठं अक्कल येते कळायची? ही मोठी पंचायती झाली. आयला सांगणारे जर असलं, ऐकणारेच नाहीत, काय करावं? कोणापुढे सांगावं? जसं त्या माऊलीची त्या बिचारीची अडचण झाली तशी माझी तर लई मोठी अडचण आहे. घरचेच मला वस्तार लावून येत, बाबा तुम्ही एवढं आवडतं काय सांगा, काय लोकांना काय कळत नाही, आम्हाला काय कळत नाही. तसं सांगा ना भक्तीचं काहीतरी. म्हणजे याचा अर्थ गोष्टी सांगा आणि विनोद करा, आम्हाला हसा, आम्ही जातो नरकाला, तुम्ही आमच्याबरोबर या. एकटे जाऊ नका बघा.
हा तुम्ही आम्ही खेळी मिळी आणि पुढचं काय आहे? गदा नाही, तुम्ही आम्ही केळी मिळी गधा रोळी आणते गध्याची गधा रोळी आणते. क्षेत्रामध्ये वेगळं कीर्तन ऐकायचं, क्षेत्रामध्ये वेगळं कीर्तन ऐकायचं असतं. क्षेत्रातली गोष्ट वेगळी असते. जर इथं एक पारायण केलं तर त्या पारायण 100 पारायण केल्याचं शतपट फल सांगितलंय. नाथ महाराजांनी नामदेव महाराजांनी पण सांगितलंय. इथं एक माळ जपली तर 100 माळी के पुण्याचं फल लागतं. एक कीर्तन ऐकलं तर 100 कीर्तन ऐकल्याचं फल लागतं. आणि म्हणून इथं माऊलींचं चिंतन विशेषतः ऐकलं पाहिजे. वर्षभर आपला परमार्थ चाललाच असतो असा तसा, पण इथं तरी निदान काय म्हणतो, शुद्ध, निष्कलंकित, निर्भेळ असा परमार्थ करावा. पण चला असो तो भाग. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात, नगमे हा संसार म्हणून केला भ्रतारो. इथं ज्ञानेश्वर महाराजांनी व्यभिचाराचं उदाहरण सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी याला रूपक म्हणता येत नाही. रूपक वेगळं असतं, उपमा वेगळी असते. उपमा अलंकार वेगळा असतो, रूपक अलंकार वेगळा असतो. उपमा आणि उपमेय अलंकार वेगळा असतो. रूपक अलंकार तो असतो, हे याचं रूपक केलं असं सरळ म्हणतात. रूपक जे असतं त्या काला दिलेली उपमा उपमेयाशी आभेद सांगायचा असतो, त्यावेळी त्याला रूपक असं म्हणत असतात. आणि उपमा असते त्या काला तत्सदृश्य, ज्याला एखादी उपमा दिली, दोघातलं सादृश्य सांगायचं असतं, त्यावेळी उपमा अलंकार असतो. आणि उपमेय अलंकार, जर एखादी उपमा उपमेयाला दिली तर ते उपमेय त्याची पण उपमा याला देत आहे, याची उपमा त्याला, त्याची उपमा याला दिली, त्या काळात उपमा उपमेय अलंकार होत असतो. पण सादृश्य सांगायचं असतं त्या काळामध्ये त्याला उपमा अलंकार असं त्याला काय म्हणतात, साहित्यशास्त्रातली भाषा आहे. संत वाङ्मयात पण आलेली आहे ती गोष्ट, म्हणून त्याला उपमा असं म्हणतात. याचा अर्थ कमलनयनम म्हणजे कमलम यू नयने, म्हणजे कमलासारखे डोळे आहेत. म्हणजे डोळे कमल आहेत का, ते कमलासारखे डोळे आहेत हे सांगायचं असतं. चंद्रमुखी म्हणजे काय त्याला म्हणतात, चंद्रासारखं मुख आहे असं आहे. त्याचे खूप उदाहरणं आहेत, पण ते सांगण्यात काय आपल्याला एवढा रस नाही. तुम्ही म्हणजे तुम्ही सांगतो तासभर, मला काय ते काय सांगायचं कोणते. पण तशी उपमा दिल्याच नंतर त्या दोघातलं सादृश्य आणि आभेद सांगायचा जर ठरला तर मग मधासारखी साखर कशी आहे, मधासारखी, आणि मध कसा आहे, साखरेसारखा. म्हणजे ह्याच्यासारखं ते पण दोघाच्या गोडीचा आभेद आहे ना. गोडी आंबा कसा आहे हो म्हणले, एकदम साखरेसारखा आहे, म्हणजे साखर आहे का ते नाही. मग साखरेतली गोडी आणि त्यातली गोडी त्याचं तर रूपकात जातं ते, तर असो भागतो. तर या ठिकाणी उपमा दिली माऊली ज्ञानोबांनी. उपमा कोणाची दिली, एका व्यभिचारी स्त्रीचं या ठिकाणी उपमा देऊन या माऊलीने हा विषय खोलवलेला आहे. तर व्यभिचार करणं याचा अर्थ व्यभिचरती. व्यभिचरती म्हणजे प्रथम विषयाचा त्याग करून दुसऱ्या विषयाचं ग्रहण करणं, त्याला व्यभिचार असं म्हणतात. व्यभिचार 3 प्रकारचा होतो, क्रियात्मक होतो, भावनात्मक होतो आणि ज्ञानात्मक होतो. बुद्धीनेही व्यभिचार होतो, मनानेही व्यभिचार होतो आणि शरीरानेही व्यभिचार होतो. क्रियात्मक व्यभिचार होतो तो शरीराने होतो, आणि भावनात व्यभिचार होतो त्या काळात आज या देवाची भक्ती करतो, उद्या त्या देवाची भक्ती करतो, आज हा मंत्र जपितो, उद्या तो मंत्र जपितो, याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. लक्षात आलं. हा व्यभिचार कशाचा आहे, हा काय शरीराचा आहे का, हा का क्रियेचा आहे का, हा बघ, हा भावनेचा व्यभिचार आहे, हा भक्तीचा व्यभिचार म्हणतात त्याला. आणि यात बरीच माणसं जातात, बरीच माणसं, चांगली माळकरी माणसं, वारकरी त्यांना वारकरी म्हणतात, त्यांना तमासगीर म्हणावं त्याला. तिच्या आता लय खरं माझं तोड नाही धड काय आयला. ते आमच्याकडे ते दिंड्या घेऊन त्या साईबाबाला, अरे तुम्हाला जायचं तर बरं पालत पडा तिकडं साईबाबाला, नाही तर माती जाय कुठं दाकडं. पण ही दिंडी कुठं आमची टाळपाखोत, तिकडं टाळपाखोत कोणीकडे चाललंय ते, याला काय म्हणतात, ही व्यभिचारी भक्ती. ही कोणीकडे जावं आमचं त्याबद्दल अजिबात दुमत नाही.
ज्याला जिकडे जायचं तिकडे जा आणि कुठं जायचं तिकडं मातीत जा. अरे पण कोणतं कुठं वापरता तुम्ही? तिकडं अभंग म्हणत चाललेत कुठं. आता काय सांगावं त्याला ती गोष्ट. म्हणजे त्याचा अर्थ भावनेत विचार केला जातो. प्रथमचा त्याग आणण्याचं ग्रहण. जशी ती स्त्री प्रथम पतीचा त्याग करते आणि दुसऱ्या पुरुषाशी रथ होते, त्याचाच व्यभिचार म्हणतात, त्याला जार कर्म असं म्हणतात. तसं बुद्धीची गोष्ट असते. बुद्धीने याचा अर्थ ज्ञानाचा व्यभिचार आपल्याकडून घडतो. काय घडतो? आपण ज्या काळात प्रपंचाला आतापर्यंत जे समजतो, परमात्म्याला जे समजतो ते टाकून देतो, कामापुरता ऐकतो आणि याला ग्रहण करतो. म्हणजे हे तिकडं ते इकडं, समजुतीतला, भावनेतला आणि क्रियेतला असा व्यभिचार होऊ शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उपमा देऊन सांगितलं आहे. तर ते काय सांगितलं आहे ते, तर एक स्त्री अशी ती व्यभिचार करते आणि व्यभिचार करते त्या कालामध्ये तिची परिस्थिती काय असते, ती परिस्थिती माऊली ज्ञानोबा यांनी सांगितलं. एका शब्दात सांगतो, इथं शरीराचा व्यभिचार नाही, प्रश्न शरीराचा नाही, इथं प्रश्न आहे वृत्तीचा. तुम्हाला कोणतं तुम्ही वृत्ती घेतली तरी अर्थ तो होतो, मनाची वृत्ती घेतली तरी अर्थ तो होतो आणि बुद्धी घेतली तरी अर्थ तोच होतो. त्या बुद्धीने प्रथम प्रपंचपती टाकला आणि भगवंताला ग्रहण केलं, असा सरळ अर्थ आहे. त्या मनोवृत्तीने अंतकरण वृत्ती प्रपंच टाकला आणि भगवंताला ग्रहण केलं, असा याचा सरळ अर्थ आहे. फार त्याचं भीतीदायक आणि त्याचा बबरा काय करायचं काय काम नाही. लक्षात आलं तुमच्या? पहिली गोष्ट, ते टाकलं का आणि हे घेतलं का. मुद्दे 3 तुमच्या पुढे मला मांडायचे. एक आपली भूमिका आहे, ज्ञानेश्वर महाराजांची पहिली भूमिका आहे म्हणजे वृत्तीची घ्यायची, आणि ज्ञानेश्वर महाराजांची दुसरी भूमिका आहे. त्या 3 पद्धतीने हा प्रपंच प्रत्येकाला कसा वाटतो, आपल्याला प्रपंच कसा वाटतो. माऊली ज्ञानोबाला प्रथम प्रपंच कसा वाटला आणि तो टाकून नंतर परमात्मा कसा वाटला. विठाल विठाल न गमे हा संसारू म्हणून केला भ्रतारू. का न गमे? गमे गम शब्दाचा अर्थ आहे स्तब्धता, शांतता, धीरता, रमणीयता. मग हा प्रपंच का नाही, का गमत नाही माऊलींना? तर या प्रपंचामध्ये पहिली स्थिरता नाही. या पहिल्या पतीमध्ये, प्रपंच या पतीमध्ये पहिली स्थिरता नाही, त्यात शांतता नाही, त्यात सत्यता नाही, त्यात रमणीयता नाही आणि त्यात सुखरूपता नाही. आणि म्हणून मला तो पहिला पती टाकावा लागतो. आपल्याला मस्त वाटतं, आपल्याला प्रपंच स्थिरही वाटतो, आपल्याला प्रपंच सत्यही वाटतो, आपल्याला प्रपंच हा मुरदाड पती आपला हा कायम स्थिर वाटतो. यात आपल्याला शांतता वाटते, यात आपल्याला रमणीयता वाटते, यात आपल्याला सत्यता वाटते, यात आपल्याला सुखभोगताही वाटते. पण तो व्यभिचार ही गोष्ट चांगली नाही. मी आधी सांगतो तुम्हाला, नीती ती गोष्ट काय म्हणतो आपण, ती ऐकायला पण चांगली गोष्ट नाही, चांगली गोष्टच नाही महाराज, असं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर मी व्यभिचार झाला आणि केला तर लोक त्याची चर्चा नक्कीच करतात महाराज, असं आहे, नक्कीच चर्चा करतात. महाराजांनी काय म्हणलं ते, आदिल्या भ्रतारे कामनो हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकलिया. आदिल्या भ्रतारे काम नव्हे पुराण म्हणून व्यभिचारा टेकलिया. दुसरं प्रमाण काय का, आदिले रात्र नाही, तो नाही, तर दुसरा व्यभिचार. हा व्यभिचार माझा पडीला ठाऊकी. समाजाला जर व्यभिचार माहीत झाला ते काय चांगली गोष्ट असते का? नाही नाही नाही. आणि तुमच्यापेक्षा जर का महिलेत कधी बातमी फुटली, गेलीच गाड्या मग समजायची असं ते. बाई झर निघावी कोणीकडं आणि काय का ठकू काऊन चालली, बसली, नको बाई पिंट्याला वेळचं झोपला आहे,
आणि त्याच बाप येईल आता, नको नको नको, अगे बाई एक मिनटात अगं नको जाऊ, हे की तुला माहिती आहे का ते लगेच जवळ येते, बसली खाली. तुला काय सांगू, पुन्हा म्हणशील बाया तू असं काय म्हणते, तू म्हणशील बाया तू असं काय म्हणते, ते अजून पुढं सरकत. मग असं काय हा भाव झाला, हा तू परत म्हणशील बाय असं काय म्हणजे, कोणाला सांगू नको, लागू बाई लागून 4 ठिकाणी लागू नसले बाय, आम्ही काय कोणाला काय सांगू का, झालं पुन्हा सुरू तिथं काय हाव करायची, हाव करायची, मी काय कोणाला काय सांगू, कोणाला सांगशील बाया, उजून म्हणशील बाय तू असं काय म्हणतीस, आणि कोणाला काय सांगशील ते ध्रुपद, पुन्हा तू काय म्हणशील बाय असं काय म्हणशील बाया, नाही कोणाला सांगशील, मी काय कोणाला काय म्हणू, तुला माहीत नाही की आपल्याला, आपण तर काही कोणाच्या आध्यात्माध्यात नाही, आपल्याला काय कोणा दुचापाती करायचं नाही, तुला माझा स्वभाव माहीत नाही का, हा नाही मला माहीत तुझा स्वभाव, आणि जखमायला काय माहिती मग ती माझा स्वभाव, मी कायला कोणाला सांगू, ही इकडं जाते आणि भेटली का दुसरी, तुला म्हणून सांगते हा ती काम कर, ती पण ती तुला म्हणून सांगते, इकडचं अर्ध गाव इकडे भेटते ती, आणि इकडचं अर्ध गाव ही भेटते ती, दोन इकून सगळ्या गावाला येडा बाई, म्हणजे ताजं वर्तमानपत्र छापायचं आणि वाटायचं कामच नाही तुम्हाला, छापायचं आणि वाटायचं कामच नाही, गेली बातमी सगळ्या गावात जिकडं तिकडं, घडलंय का नाही हे माहीत नाही, झालंय का नाही हे माहीत नाही, पण त्याचा एवढा बाबरा केल्या जातो, म्हणजे व्यभिचार माझा पडिला ठाऊकी, जर व्यभिचार माहिती झाला तर त्याचं असं तसं होतं, आणि असं तसं जर झालं तर ती गोष्ट काही चांगली नाही. पण तरी ज्ञानेश्वर महाराजांनी ही गोष्ट आपल्याला या रूपकातून सांगितली. तर व्यभिचार झाला या प्रपंचाचा, प्रपंच आपल्याला असा स्थिर का वाटतो? हा विषय कोणाचा झाला? पास झाला, नापास झाला. पास झाला तरी स्कूलमध्ये गेलेला, आणि नापास झाला तरी स्कूलमध्ये गेलेला. आता जे म्हशी वळतात ते म्हणे आपण नापास झालो. अरे पण तुला नापास केलंय कोणी? तू जर शाळेकडे गेला तर तो नापास झाला कस काय? नापासचा काय प्रश्न येतो? पास नापास होण्याकरता स्कूलमध्ये जावं लागतं. तो प्रश्न आपल्या इथं पडलेल्या बसल्यांचा आहे, विषय आपला आहे. तो लोकांचा काय नाही, आपला विषय येतो. आपल्याला प्रपंच कसा वाटतो? आपल्यासारखी पतिव्रता जगात नाही. तुम्हाला सांगतो खरी पतिव्रता आपण. बस जन्मचे जन्म झाला तर हिला कधी जसा तो दारूवाला त्याला सांगतो, बाई मी तुला सोडणार नाही, मी तुझ्याशी एकनिष्ठ आहे, खरा मी तुझा पती आहे. तुझ्या पायी सगळं गेलं, घर गेलं, दार गेलं, जमीन गेली, बायको गेली, समाज गेला, माझं शरीर मला सोडून चाललंय, पण पठ्ठ्या तुला सोडित नाही. त्याला पक्का एकनिष्ठ म्हणतात. तशी आपली गोष्ट आहे. प्रपंचात आपल्याला स्थिरता वाटते, प्रपंचात आपल्याला सत्यता वाटते, प्रपंचात आपल्याला रमणीयता वाटते. कोणाला वाटते का वाटत मला माहीत नाही, पण मला नक्की वाटते. रे तुम्ही मला चिमटा घेऊन बा, तुम्ही सत्य वाटतोय की नाही? सत्य वाटतंय. प्रपंच सत्य वाटतो आपल्याला. प्रपंचातली सत्यता आपली जात नाही. म्हणून तर पैशाच्या बाबतीत एक बंगल्याचे 2 बंगले, कलर गेला तर तो कलर घेतो, इकडं तिकडं काय काय करतो विचारूच नका तुम्ही. गाडीचा विचार करा, बंगल्याचा विचार करा, पैशाचा विचार करा, प्रतिष्ठेचा विचार करा, टाळ्याचा विचार करा. हे सांगतोय कोणाचं? हे व्यासपीठावर चंद सांगतोय हे, आणि ऐकणाऱ्यांचं सांगतोय हे. रात्रंदिवस आपण त्यातले विचार करणारी माणसं, आपल्या डोक्यातल्या प्रपंचाची सत्यता गेली किती, तपासली किती, जायचा विचार तर येतोय का? प्रपंच सत्य म्हणून चालविती व्यवहार सत्य म्हणून. प्रपंचातली सत्यता आपली बुद्धी सोडायला तयार नाही, एकनिष्ठ आहे. जशी त्या प्रपंचातली सत्यता धरून बसली तशी प्रपंचातली रमणीयता. काय रमणीयता आहे महाराज! काय काय कलर केला जातो, काय काय रंगुटी केल्या जाते. कोणाला? शरीराला.
काय कपड्याच्या इस्त आहेत पहा ना, हे गाड्याचं माझं ते काय माझे मग सकाळपासून ते तुमनं चालू होतं, हे नका बदलून टाका. अरे याला झालंय काय त्याच्या आयला, कोण देतंय मलाही काय कळलं झालं, कोण ह्या बड्याला असते तिथं एवढं गांगापुरतं राहू द्यावं. पण आता काय वेळेला बरेच माणसं पराधीन होतात. पण चला आता असो, लोका सांगे ब्रह्मज्ञान, पुन्हा आमच्यावर करायची फायरिंग तुम्ही जाऊ द्या. आपल्या वृत्तीत रंगरंगोटी जात नाही, रमणीयता वाटते. शरीर चांगलं ठेवा वाट वस्तू ती सांगायला काय, लोकांचं काय सांगा, लोकांचं काय सांगा. माझं मी काय रात्री तुम्हाला सांगितलं, हा अभंग माझ्याकरता लिहिला, ही उभी माझ्याकरता लिहिली. हा असं ज्या दिवशी तुम्हाला वाटेल त्या दिवशी आपली परमार्थाची सुरुवात झाली, त्या दिवशी आपल्याला परमार्थ कळाला, त्या दिवशी आपल्याला वाङ्मय कळलं. असं होतच नाही महाराज. नुसतं ऐकण्याकरता ऐकलं, रात्री तुम्ही ऐकलं ते नामस्मरणाची गोष्ट कशी असते ते. आपल्या मनाकडं आपण आत कधी डोकत नाहीत. आम्हाला प्रपंच सत्य वाटतो, तसा रमणीय वाटतो. आम्हाला प्रपंच रमणीय वाटतो. रमणीय चूक आहे का? ती चूक नाही, ती वाटणारच. ती फक्त एकच गोष्ट, त्याचा पश्चाताप व्हायला पाहिजे. अरे हे नाही. संत असं नाही सांगत, संत असं सांगत नाहीत. संत मिथ्या सांगतात. फलकट दूध संसार हे ते सार भगवंत. तुकाराम महाराज म्हणते प्रपंच फलकटाप्रमाणे. पण नाही, आम्हाला तो सत्य वाटतो, आम्हाला तो रमणीय वाटतो, त्यात रंगून जातो, त्यात रंगून जातो. म्हणून प्रपंच सत्य वाटतो, रमणीय वाटतो. आपल्याला खूप शांतता वाटते, अगदी मजेशीर. जितका प्रपंचाचा विस्तार करता येईल तितका विस्तार करण्याचा प्रयत्न करतो आपण. आणि म्हणून मग प्रपंचात आपला आनंद पण वाटतो. जर आनंद नाही वाटेल तर करेल का? प्रपंच सत्य नाही वाटेल तर करेल का? प्रपंचात रमणीयता नाही तर मग तो रंगवेल का? रंगून करतो, विषय संपवतो. हे आपली भूमिका सांगितली. ज्ञानेश्वर महाराजाला प्रपंच का न गमे हा संसारू, या प्रपंचात त्यांना का वाटतं असं, तर प्रथम प्रपंच ज्ञानोबाला तो सत्य वाटायला तयार नाही. दुसरी गोष्ट, तो प्रपंच, त्या प्रपंचात स्थिरता वाटायला तयार नाही, त्या प्रपंचात सत्यता वाटत नाही, त्या प्रपंचात शांतता वाटत नाही, आणि त्या प्रपंचामध्ये आनंद वाटत नाही. आणि म्हणून न गमे हा संसार. का? प्रपंच एका ठिकाणी ठेवीत नाही तो. तुकाराम महाराज म्हणतात पुरेपुरे हा कर्म बळीवंत दुस्तर, कर्म बळीवंत दुस्तर, राहो निधी स्थिर एके ठाई निश्चळ. मग प्रपंच स्थिर आहे का? हा पळितोय. हा हिंडता गव्हाने गा शिरलो हे रजारी. पुढे काय? न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी. कीर्ती हे प्रमुखे तो दाखवारे. नांदे पंढरपुरी दाते उदान करा, दाते पंढरपुरा या पोटा कारणे गा. झालो पांगीला जना नकळेची माय बाप, नाही खंडना पुढारा म्हणती एक.
हे लागे पाटे काय सुरुवात काय हा या पोटा कारणे गा झालो. याला म्हातारपण म्हणतात. ते पहिलं आठवलं का दुसरं आठवत नाही, दुसरं आठवलं पहिलं म्हणलं का पहिलं गेलं सुटून, तो दुसरं राहिलं. ह्या पोटा कारणे गा झालो पांगेला जना. न सरेचे माय बाप सरक पुढे, न सरेचे माय बाप भीक नाही खंडना. गाढवाच्या जन्मात गेला पुढे, डुकराच्या जन्मात पुढे, अजून कुत्र्याच्या, अजून बैलाच्या, अजून पुढे पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले. विषय सुख नाशिवंत शिविता तिमिर कोंदले. 84 लक्ष योनी फिरा फिरता फिरता प्रपंचा स्थिरता नाही. ज्ञानेश्वर महाराजाला समजलं म्हणून न गमे हा संसारू आणि म्हणून केला भ्रताव. आपल्या लक्षात आलं प्रपंचात स्थिरता नाही म्हणून मी पहिला टाकला आणि दुसरा स्वीकारला. विठाल प्रपंचात जसं तुम्हाला स्थिरता नाही तशी शांतता नाही आणि तशी रमणीयता नाही आणि तशी सुखरूपता पण नाही. माऊली सांगतात संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शोनी शरण जावो. काय पाठांतरी होतो म्हणजे काय सगळे पुढे बसलेले म्हणतात मी सोडून सगळ्याला पाठ सांगतो. काय अवघडच गोष्ट आहे. संसार दुःख मूळ. प्रपंचात रमणी येतं का? नाही. कामक्रोध लोभ शोनी पाठी लागले ओढाळ. हे सगळं भयानक आहे. इंगळासारखी गोष्ट आहे. मग प्रपंचात रमणीयता कुठे? प्रपंचात रमणीयता नाही आणि शांतता नाही आणि प्रपंचात स्थिरता पण नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी संसार दुःख मूळ. ह्या प्रपंचाचं दुःख उपसता येईल का? तिथं नाही काढता येत तो. ते त्याच्याबद्दल दृष्टांत सांगितलं जातो. असा प्रपंचातलं दुःखाचं मूळ असतं. एका माणसाने मळा विकला, विहिरी सगट विकला. पहिली सारण होती, ते सारण विकली, आंबे विकले, विहीर विकली, सगळा मळा विकला. आणि त्याच्यानंतर मग त्याचं चांगलं घेतला बिचारणी, कागद करून घेतला, सुरू झालं. त्याला कोणी पिन मारली काय? मग पिना मारणारे असतात ते. मग तो गेला भांडायला दिवस. म्हणला मी तुला मळा विकला? हा मी विकला म्हणला. सारण विकले, आंबे विकले म्हणला, विहीर विकली म्हणला. पण तुला पाणी विकलं की म्हणला? अरे म्हणले असं कुठं असतं का? म्हणलं पाणी विकायचं असं कुठं असतंय का? ते मला नाही सांगायचं म्हणला. ते पाणी माझं आहे म्हणलं. ते मी कागदात लिहिले का पाणी विकायचं? नाही. मग पाणी नाही काढायचं म्हणला. हो ना करता भांडण कोर्टात गेला. तर कोर्टात गेल्यानंतर विचारलं काय? मळा घेतला, दिला, विकला म्हणे. सारण विकली, आंबे विकले, विहीर विकली. मग सगळा मळा कोणाचा? त्याचा म्हणले. आणि पाणी माझं आहे म्हणे. पाणी तुझं आणि विहीर त्याची. मूर्खा, लोकांच्या विहिरीत पाणी ठेवा, पहिलं तुझं पाणी काढून घे. आता तो पाणी काढून घ्यायला ते पाणी निघेल का? ते आता त्यांनी जेवढं काढत तेवढं खाली तयार होतं. ते याला म्हणतात संसार दुःख मूळ. त्यातलं किती दुःख काढलं तर दुःख बाजूला जात नाही. आणि म्हणून प्रपंचातलं दुःख एवढं दुःख काय? दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही.
सुखाचा विचार नाही कोठे. हे कोण जाऊ द्या, नको विस्तार करायला. तात्पर्य, प्रपंचामध्ये ज्या गोष्टी सगळ्या सांगितल्या त्या माझ्या पहिल्या पतीमध्ये, माझ्या त्या पहिल्या पतीत स्थिरता नाही, त्यात शांतता नाही, त्यात सत्यता नाही, त्यात रमणीयता नाही, त्यात आनंदाचा भोग नाही. आणि म्हणून मी प्रपंच हा पहिला पती टाकला आणि दुसरा पती केला. म्हणून माऊली म्हणतात, नगमे हा संसारो म्हणून केला भ्रतारो. पण आता जो पहिला टाकला तर दुसरा चांगला पाहिजे की नाही? चांगला पाहिजे. एक आईला एकुलती एक मुलगी होती आणि ती भलती लाडकी होती. आता लाडकी मुलगी म्हटल्यानंतर ती म्हणली तिच्या मनासारखा नवरा केला. म्हणजे जुनी गोष्ट सांगतो, आजच्या काळातलं काय तिच्या मनासारखाच होतो. बहुतेकीला माहीतही होत नाही. बहुतेक काही 4 हात घेऊनच आईला दर्शनाला तिथं, काही काहींची एवढी पुढे गेल्या ते 4 ते 6 झाले राहते ते बिचारी. ती प्रगती समजायची, त्याला थोडीशी प्रगती झाली. ते शिकल्याचं काय उपयोग आहे म्हणतात. एका घरात श्रीमंताचा माणूस होता. तो माझ्यासारखे महाराज गेले मुक्कामाला, सगळे उठले कामाला लागले. एक रावसाहेब झोपलेले होते. का म्हणले ते नाही उठले रात्रीचे? तुम्ही ते उठत नाही म्हणले. का? तुम्ही कोणी उठायला गेले ते कान फळा देतो मी पहिले त्याच्या. ते म्हणले मीच जातो म्हणले. महाराज म्हणले मी जातो उठायला. नका नको म्हणले, ते तुम्हाला पहिलं मारेल म्हणले. नाही मी चांगल्या पद्धतीने त्याला पायाकून उठतो म्हणले. गेले पायाकून धरलं, ओढलं खाली. अरे मला भले माणसं उठतो, सगळे लोक दिवस उगून वर आला, सगळे माणसं काम तो कशाला झोपणार? तो हे सगळे अडाणी माणसं आहेत म्हटला. मी कधी यांसारखं अडाणी आहे का? बरं मग मी शिकलो आहे म्हणला. आणि जर मी यांच्याबरोबर उठलो तर माझ्या शिकलेल्याचा काय उपयोग? तुझ्या शिकलेल्याचा हे उपयोग आहे काय तुझा? तसं ह्या लोकांनी आपल्याला एवढं येड्यात काढलंय. तुम्ही बुरसटलेत, तुम्ही मागासलेत, तुम्हाला कळत नाही. तुम्ही का आम्ही शिकलो, आमची प्रगती झाली. काय प्रगती झाली आता ते नको सांगायला, ते जाऊ द्या. मुद्दा कशा करता सांगत होतो तुम्हाला. हां लाडकी बाई, तेवढं लक्षात ठेवायचं आहे तो बघ. नाही त्याला बायकोचं म्हणलं का गड्याला त्याला लगे लक्षात ठेवतो तो माझ्या पाहून चिडीत नाही मला तसं. तो बरं चालेल. मग लाडकी मुलगी लग्न केलं, दुर्दैवानी तिला मिळाला पेता. आता पेताळ म्हणून ते खूप रडायला लागली. वर्ष झालं म्हणजे आई मला रोज आणतो दारू पितो. बरं म्हणजे दी टाकून त्याला मग दुसरा केला. पाहिला होता तो एकदाच मारित होता, दुसरा सकाळी मारायचा आणि संध्याकाळी मारायचा. पुन्हा लागली रडायला. आता काय झालं, आग आहे म्हणजे तो सकाळीच मारित होता, आपलं संध्याकाळीच मारित होता. ह्यो संध्याकाळी मारितो आणि सकाळी मारितो. मग ढेलं त्याला टाक आणि मग तिसरा केला. आता तिसरा केल्यानंतर तो 2च वेळा मारित होता. ज्याला ज्यावेळी आठवण तेवढी मारायचा हा. मग आता पहिला बरा होता का दुसरा? महेश महाराज कोणता चांगला होता? तुम्हाला पंचायतच पडली पाहिजे. अशा गोष्टी आपल्याला पंचायत पडती उत्तर द्यायची होती. अरे कोणताच बरा नव्हता, पण पहिल्यापेक्षा जर दुसरा केला तर त्याच्यापेक्षा अधिक गुण त्यात असतील तर ती गोष्ट ठीक आहे. मग तुम्ही प्रपंचाचे एवढे दोष सांगितले, त्या स्थिरता नाही, रमणीयता नाही, आनंद नाही, दुःख, हे सगळं. अरे मग तुम्ही जो केला त्याच्यात काय? माऊली ज्ञानोबांनी म्हणून केला भ्रतारू. दुसरा केला तर त्याच्यात काय आहे? तर त्याच्यात आहे आता भ्रतार करणं, व्यभिचार करणं ही गोष्ट चांगली नसली तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, गवळणी करते देवाशी व्यभिचार, सांडून आचार भ्रष्ट होते. गवळणी करते देवाशी व्यभिचार आणि सांडून आचार भ्रष्ट होते. मग व्यभिचार केलं चांगली गोष्ट आहे का? हो चांगली गोष्ट आहे. का? जर तुका म्हणे त्यांचा व्यभिचार आणि काय त्यात साधिले अपार निज सुख. तुका म्हणे त्यांचा व्यभिचार साधिले अपार निज सुख. तर त्यात तो व्यभिचार देव जोडे तरी करावा अधर्म आणि आंतरिकतेने नाचारावी असं आहे.
तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी भगवान जर दुरी होत असेल तर जळो ती तेथे उपजविते अंतराय आणि सायासाची जोडी माझे तुमचे पाय. मग दुसरा पती केला तर त्यात काय काय गुण आहेत ते त्यात जे गुण पाहिजे ते सगळे गुण होते. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात म्हणून मी तो भ्रतार केला. आणि म्हणून मी तो भ्रतार केला तर तो भ्रतार केला याचा अर्थ विचार केला. विचार केला याचा अर्थ लोक काय त्याला चांगलं म्हणत नाहीत, पण प्रयोजनाच्या दृष्टीने, सिद्धांताच्या दृष्टीने, परमार्थाच्या दृष्टीने ती गोष्ट योग्यच असते. आणि ही गोष्ट केल्यानंतर तुम्हाला आधी सांगितलं ती चर्चेची गोष्ट होते. जनाबाईवरती हा प्रसंग आला होता, त्या गवळणीवरती हा प्रसंग आला होता. त्या गवळणीला म्हटले अगं तू सगळं टाकून दिलं आणि त्या गवळ्याच्या काट्याच्या नादाला लागली, लोक तुला वाळीत नाही का टाकायचे. मग तिनं काय उत्तर दिलं ते वाळू मज जन म्हणोत शिंदळे आणि पर्यावनमाळी नविसंडे. तिनं सगळं टाकलं, भगवंताला वरलं. याचा अर्थ तिनं प्रथम ते का टाकला आणि भगवंताला का स्वीकारलं. भगवंताला स्वीकारण्यामध्ये जे गुण तिला पाहिजे होते परमार्थाकरता तिने त्याकरता त्याला ते स्वीकारलं. बैसले शेजारी गोविंदाच्या हाचे नेम माझा अर्भन हाचे नेम आता नभिरे माघारी. हाचे नेम आता नभिरे माघारी. हाचे नेम नभिरे माघारी. हाचे नेम पटराणी बळे बैसले शेजारी गोविंदाच्या. घर रेगली का नाही, घर रेगली. विचार केला का नाही, तो झाला. विचार केला, घर रेगली. आणि तुकाराम महाराज म्हटले काय शेवटचे रंग काय त्याचा बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे. अरे असा पती करावा माणसाने. पहिला टाकला तरी दुसरा असा त्याच्या वरचढ असला पाहिजे. नाही तर पहिल्याला एक रोग होता आणि दुसऱ्याला 3 रोग निघाले. करून काय उपयोग झाला त्याचा. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जाऊ द्या असू द्या. माऊली म्हणतात काय न गमे संसारू म्हणून केला भ्रतरू. तर तो भ्रतरू केला का केला. जो माझा भ्रतार आहे त्यात स्थिरता आहे. तो कधीही त्याला काय म्हणतो त्याच्यात कधीही बदल होत नाही. ज्याचा देशाने बदल होत नाही, कालाने बदल होत नाही, वस्तूने बदल होत नाही, तर कायम स्थिर राहतो. बरोबर आहे का नाही. तो कायम स्थिर राहतो. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही.
राही स्थिर राही ऐसे नाही. मी जो पती वरला त्यातली स्थिरता आहे की नाही, त्यातली स्थिरता आहे. त्याचा अभाव कधी होऊ शकत नाही. पण जो पहिला होता तो स्थिर आहे का? तो स्थिर नाही. नामदेव महाराज म्हणतात, जडे बुडबुडे देखता देखता क्षण लागता दिशेना ती तैसा जंगार पाहता पाहता ते अंतकाळी हाता काय नाही तैसा जंगार पाहता पाहता. अरे पहिला पाण्याच्या बुडबुड्यासारखा, पहिला पती पाण्याच्या बुडबुड्यासारखा होता, क्षणाक्षणाला नष्ट होणार होता, तो क्षणिक होता. पण मी आता हा केला त्याच्यापेक्षा त्यातली सत्यता, त्रिकाला बाध्यत्व, त्याला कधी त्याचा बाध नाही. बाध शून्यत्वम सत्यत्वम, त्रिकाला बाध्यत्वम सत्यत्वम, असा माझा पती आहे. त्यामुळे मी म्हणून मी केला भ्रतरूप, पहिला टाकला आणि दुसरा केला म्हणून केला. का? त्यातली स्थिरता आहे, त्यातली स्थिरता आहे. आणि त्याच्यामध्ये जशी स्थिरता आहे तशी सत्यता आहे. जी सत्य गोष्ट असते तीही त्रिकालाबाधित असते. पहिला प्रपंच सत्य आहे का? रज्जू सर्पाकार मिथ्यातली गोष्ट आहे. पहिला मिथ्या होता, पण त्याच्यापेक्षा मी जो वरला तो सत्य वरला. हे तरी एवढं तर कळायला पाहिजे माणसाला. परमात्मा सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. अनेक ठिकाणी त्याचं वर्णन केलं आहे. सगळं तुम्हाला प्रमाणे सांगायची आवश्यकता नाही. तर परमात्म्यातली सत्यता आहे. सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला. तुका म्हणे तुझी खडाय राम पती जसा स्थिर आहे तसा तो काय आहे? सत्य आहे. त्याचा कशाने बाध होत नाही. आणि म्हणून पहिला तो मिथ्या होता म्हणून हा मी सत्य केला. सत्य का? त्या सत्य त्यालाच म्हणतात. तो म्हणजे कोणत्या अभावाचं ज्याला प्रतिबिंबित्व नसतं त्याला सत्य असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात परमात्मा असा मी पती केल्यामुळे माझा पती हा काय आहे? तो सत्य आहे, स्थिर आहे, सत्य आहे. आणि म्हणून मी तो पती केला म्हणून केला भ्रतारूप. ज्ञानेश्वर महाराज म्हणून मी विचार केला, माझ्या वृत्तीने पहिला पती टाकला. पहिला असा अस्थिर होता, पहिला असा मिथ्या होता आणि नंतर मी असा सत्य केला. प्रपंचात क्षणाची शांतता नसते. आता आपल्याला शांतता वाटते तो भाग वेगळा. बायको खूप शिव्या देते, खूप शिव्या देते. मग एक मित्र दोन, अरे काय आता बहिणी लयच राग लय शिव्या देते. तिला तशी सवय म्हणतो. तिला तशी सवय नाही, तुला खांद पाडाय तू. हां, तुला खांद पाडा ऐकून घ्यायचं. एक म्हातारं होतं, त्याला 4 मुलं होते. आणि मग ते 4 मुलं ते सगळं असं झालं. ते खूप शिव्या द्यायचे त्याला. माझ्यासारखे महाराज म्हणले, बाबा चला तर पंढरपूरला चातुर्मास आला. पण चातुर्मासला पुढे यांच्या कटकटी करता. रोज तुम्हाला शिवाय देतात का? त्यांनी शिवाय द्यायला तुम्हाला खपत नाहीत का? तुमचे काय वापस जातं? तुम्हाला नाही म्हणून तुम्ही कारण त्याच्या यायला मागण पुढून फुपाट आवडत. तुम्हाला नाही, तुमचं काय डोळ्यात चाललं, तुमचं काय जीव चाललं. म्हणला नातू माझे मला शिवाय देतात, तुझं काय जातंय? बरं बुवा, अजून त्याच्यातच बैस कुचून. शांतता वाटते की नाही? वाटते शांतता. आपली तीच गोष्ट असते. कामाची शत्रू येतो, कामाची शांतता वाटते, क्रोधाची शांतता वाटते, लोभाची शांतता वाटते, प्रसिद्धी भाव वाटतं, मोठं म्हणावं वाटतं, लोकांनी पाया पडावं वाटतं, लोकांनी हार घालावं वाटते. कसं घोट लागतं शांतता. जसं लग्न झालं त्या घोड्यावर, आता मला नाही सांगता येते, कोण सांगत
शिरसाट तुलाच मग सांगते ते. हा वरात निघालीन बायको शेजारी बसतात, मग पुढे ते डीजे, मग ते बँड, ते लोक नाचतात, मग ते काय त्याला हिंगड्या चावल्यासारखं होतंय का? कसं गोडगोड लागतंय. हा आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय, आता गारगार वाटतंय, आता गारगार वाटतंय. आणि मग असा म्हणतो मला कधी बोलन, कधी बोलन, कधी बोलन. आणि मग एकदा वर्ष झालं, जर एखादं काटलं झालं आणि एकदा का पट्टा सुरू झाला, आणि मग म्हणतो कधी तोंड बंद होईल, कधी तोंड बंद होईल. तर आजारी पडलं, बायकून डॉक्टरकडे नेलं. हा अरे ह्या सकाळी गोळ्या घ्या, 4 गोळ्या, ह्या गोळ्या. बायकून हो तिकडे लक्ष द्या, कोणत्या गोळ्या घ्यायच्या. तो म्हणला अगं मला नाही दिल्या गोळ्या. मग त्या तुला दिल्यात, मला कशाला? तुझं थोबाड जप झालं का माझं डोकं राहिलंच बघ. गारगार वाटतं. हा प्रपंचात आपल्याला शांत वाटतं, पण आहे का शांत? नाही. शांत परमात्मा आहे, शांत परमात्मा आहे. त्याचं रूप शांत आहे, त्याचं नाम शांत आहे, त्याचं धाम शांत आहे, त्याचं भक्ती शांत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंग फार गोड वर्णन केले. समाधी साधन संजीवना, समाधी साधन संजीवना, समाधी भगवंताचं स्वरूप इतकं शांत आहे, भगवंताचं नाम, भगवंताचं धाम. आता आपण आळंदीत आलो, कीर्तनात बसलो, कसं वाटतं? कोणाचे पैसे द्यायचे का, कोणाला दारी धरायचे, कोणाचे वागरू वासर सोडायचे, कोणाला बायको शिवे द्यायना, बायकाला नवरी धुसफूस करीना, कोणाला आईत पंक्तीत खायचं की. तरी काय लोकांचं लय बीड ठसठस करते. आईच्या पंक्तीत खातात, राहायची व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था आहे, तरी असे दावे तोडूनच येत बा. अशी काहीतरी गाड्यांचं तोंड तिकडे करून येतात, असं लवकर जा, लवकर जा, लवकर जा. का परमार्थातली शांतता तिकडं तोंड केल्या बरोबर विक्षेप सुरू होतो महाराज.
त्याचं स्वरूपच विक्षिप्त असतं, त्याचं स्वरूपच विक्षिप्त असतं. पण परमार्थातलं स्वरूप शांतच आहे. नामस्मरण शांती देतं, भगवंताचं रूप शांती देतं. कीर्तन ऐकणं शांतीच आहे, भजन करणं शांतीच आहे, त्याचं स्वरूप शांतीच आहे. म्हणून माऊली म्हणतात, म्हणून केला व्यभिचारू, म्हणून व्यभिचार केला, त्याला मी टाकलं असं आहे. म्हणजे जशी प्रपंचात विक्षिप्तता आहे, पण माझ्या परमार्थात माझ्या भगवंताच्या स्वरूपात शांतता आहे. माझ्या नवऱ्यामध्ये, माझ्या दुसऱ्या पतीमध्ये रमणीयता आहे. आपल्या प्रपंचात काय रमणीय आहे, काय रमणीय आहे? अरे आपण लहानपणी ते मुलं घेतो, मुलं होतात महाराज, मग काय त्या मुलाचे लाड, अरे 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 अरे. आता पहिले त्याची जन्मायच्या आधीच 2-4 चड्ड्या, त्याच्या वरून एक, त्याच्या आतून एक, त्याच्या पोटात बाई, ते पादलं तर बाहेर तर निघू दे. काय माणसं, काय बिचाल्यासारखे करतात माणसं. अरे त्याचं बालपण नका हिरून घेऊ, त्याला ऊन लागू दे, त्याला वारा लागू दे, त्याला आपटू दे, त्याला धोपटू दे, त्याचं काही जरा होऊ दे काही. पण काय आता ते काव, पण एवढं नटवायचं, एवढं रंगवायचं, नाशे मुके घेतो आणि पुढं मोका घेईल याचा काही भरोसा नाही भूताचा. मग कोणाचे बुके घेतो मला नका विचारू तुम्ही. हे रमणीय वाटत नाही का? हे रमणीय वाटतं, पण पुढे हा उत्तम झालं कसा अनुभव आहे, अवघडे पुढे. मग काय, कमलमुखी मृगनयनी, मृगनयनी कमलमुखी. आणि जेव्हा का दात पडून गेले आणि बोळकं झालं, आणि मग ती म्हातारी व तिकडं त्या मुलात आणि म्हातारा हे इकडं मुलात. ती मग म्हातारं म्हणता असं असं करतं, ती म्हातारी म्हणते नको नको नको. ते म्हणतं असं असं, म्हणते काय रमणीत आहे त्याच्या महाराज. अरे ते मूल असं लहानपणी काय, मुलं हातावर घेतात, माणसं प्राण ओळून टाकतात, पण नंतर त्यांनी एवढं विद्रूप धारण करतात. अरे बापाने फाशा घेतल्या, बाप मेले फाशी घेऊन महाराज. केवढं विद्रूप आहे ते, मुलांनी बाहेर काढून दिलं, केवढं विद्रूप आहे ते. ह्या सुनानी मुलाने काय काय केलं, आताचे अनुभव आहेत. ते युग आलंय, त्याला आपण कोणाला नाव नाही ठेवीत. ही रमणीयता आहे काय त्याच्यात? जी लहानपणची रमणीयता कुठे गेली? नवीन लग्न केलं तर बायकोने ते रमणीयता कुठे गेली? त्या मुलातली रमणीयता कुठे गेली? आपल्यातली रमणीयता कुठे गेली? तारुण्यातली काय रमणीयता होते? हे आता ते काय आहेत त्यात रमणीयता. पण भगवंताची रमणीयता कधी न्यूनवर, कधी गुंजभर कमी होईल नाही, त्यालाच भगवान म्हणतात महाराज. कधी रतीभरही कमी न होणं भगवान. काय भगवंताला, मला एकाने विचारलं, बाबा म्हणजे सगळ्याला दाढी असतात, मग भगवंताला दाढी काय नाही? आता काय करावं तुला? भगवान शंकराला दाढी कशी नाही, भगवान कृष्णाला दाढी कशी नाही? तर काय उत्तर देऊ बरं? आता त्या काळात मी नव्हतो बरं, त्याला दाढी होती ना, तर मी काय जर न्हावी ना त्याची दाढी करायला, तर इथं मला ते दाढी कोण नाही, काय माणसाला येत नाही. आता तो भाग वेगळा आणि काय लवायता घाला तिचा. हा ते कशाकडे सांगतो मला. अरे बघून ज्या व्यक्तीवरती कालाचा परिणाम होतो, ज्याच्यावर देशाचा परिणाम होतो, ज्याच्यावर वस्तूचा परिणाम होतो, त्याच्यात बदल होत असतो. भगवंतावरती कालाचा परिणाम होत नाही, तो कालातीत आहे. भगवंतावरती देशाचा परिणाम होत नाही, तो देशरहित आहे. भगवंत देश, काल, वस्तू आणि प्रसंग भगवंतावर परिणाम करत नाहीत. आणि म्हणून भगवंताची रमणीयता त्याला नित्य नूतन म्हणतात. भगवंताची गोष्ट अशी आहे, पाहिली वेधलावे. तुम्हाला काय सांग, बैसे जीवे जडून या पांडुरंग कांते दिव्य तेज पांडुरंग कांते दिव्य तेज झळकती रत्न केळपा कती प्रभा गणित लावण्य तेज पुण्य
वर्णने ते शोभा अगणित लावण्य रमणीयता. किती काल सांगितलं तुम्हाला लावण्य, रूप, रूपातली विद्रूपता, रूपातली कुरूपता, आणि रूपातली स्वरूपता, आणि रूपातली सुंदरता, आणि रूपातल्या त्या सुंदरतेमध्ये असणारं लावण्य. लावण्य शब्दाचा अर्थ आहे जसं मोती असतो आणि त्या मोत्यामध्ये आपलं प्रतिबिंब पडतं, त्याप्रमाणे भगवंताच्या रूपामध्ये, भगवंताच्या शरीरामध्ये, नखामध्ये आपलं प्रतिबिंब पडतं, त्याला लावण्य असं म्हणतात. आपल्या कोणाकोणाच्या चेहऱ्यावरती प्रतिबिंब पडतं, गालावरती जर दाढ खडून पहा बरं, प्रतिबिंब पडतंय का? आपल्यात लावण्य आहे का ती? अरे हे तरी प्रपंचच आहे, प्रपंचात कुठं लावण्य? पण भगवंताच्या मध्ये लावण्य आहे, सुंदरता आहे. मुद्दा सांगायचा रमणीयता. रामम लक्ष्मणम पूर्वजम रघुवरम सुंदरम सीतापतिम सुंदरम काकुत्सम करुणार्णवम गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंधं दशरथनं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं सीतापतिं सुन्दरं तडिद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं परं तिष्ठिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे तडिद्वाससं नीलमेघावभासं. विजेसारखं ज्याचं वस्त्र आहे, मेघासारखं ज्याचा वर्ण आहे, तडिद्वासन नीलमेघावस्त्रं रमा मंदिरम सुंदरम. अरे ज्याच्या रूपाच्या लावण्यामध्ये रमेसारखी, लक्ष्मीसारखी रममाण होऊन गेली, आपल्यासारख्या किड्या माकड्यांचं काय घेऊन नसणार तुम्ही? रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाश, ज्याचा चैतन्य स्वरूप प्रकाश आहे, ज्या सद्रूप प्रकाश आहे, ध्यानरूप प्रकाश आहे, चिद्रूप प्रकाश आहे, त्याच्या लावण्याला कोण घेरावून घेईल महाराज? आणि म्हणून असा हे भगवंताचं लाव. शरदचंद्रबिंबा ननैचारुहासं लसत कुंडलाक्रांत जपारागबिंबा धरैकैच नेत्रं परब्रह्म. जपारागबिंबम जसं ते जास्वंदीचं फूल असतं, आणि जास्वंदीचं फूल त्या स्फटिकामध्ये रक्तिमा असते, ते त्याला त्यात प्रतिभा पडली, त्याला काय म्हणतो, आभास पडतो त्याला. मग त्या स्फटिकामध्ये जी लाली असते तशी लाली शरदचंद्राबि काय जपारागबिंबा धरंकैंच नेत्र. भगवंताचे होठ असे लाल आहे त्या ठिकाणी. शरदचंद्रबिंब, शरद पौर्णिमेतला चंद्र, आणि त्या चंद्राच्या प्रमाणे भगवंताचं मुख आहे. शरदचंद्रबिंब ननैचारुहासं, अत्यंत हास्य. आता त्याचं कवर वर्णन करतो, मला भरपूर सांग, सगळं तेच होऊन जाईल, जाऊ द्या. मुद्दा सांगायचा आहे, भगवंतातलं लावण्य रमणीयता आहे. पहिल्या पतीमध्ये भेसूरता होती, तो तुम्हाला सांगितलं का? सांगू परत? बायकाची भेसूरता, मुलाची भेसूरता, आणि त्यांचं बिचारायचं सोडा. का लोक सांगावं आपलं माकडासारखं तोंड आरशात पाहावं? आता काय पाहण्यासारखं नसतं, पण आपण पाहतो असं आहे. बऱ्याच वेळा आपण आपल्याला पाहिलं का आपणच आपल्याला ओळखत नाही, काय तोच मी आहे का तो? संजय महाराजांनी दृष्टांत सांगितला होता, तुम्हाला आठवतो का महाराज? एक म्हातारी गेली म्हणजे बाजारामध्ये, त्याला म्हातारीचे दृष्ट नाव ठरतात, करून काय करून म्हातारी मला चिडी देत का काय कळत नाही. ती बाजारात गेली म्हातारी, तिने पाहिलं ते दर्पण, आणि ते दर्पण पाहिलं, आणि तिने बाबा केवढ्याला दर्पण? ते घेतलं दर्पण, ते 4 आण्याला घेतलं दर्पण, पाहिलं दर्पण, ते दर्पण त्याला आपटून फोडून टाकलं. ते म्हणलं, बाई फोडलं का? हां, आज काय दर्पण त्याच्यात? माझे दात कुणी इकडे गेले, माझं काय तोंडात झालं, कारण ते लहानपणी दर्पण पाहिलं होतं. तेव्हापासून पाहिलंच नव्हतं, आता नंतर ते पाहिलं. ते आता लहानपणचं आतापर्यंत कसं राहील ते आता? म्हणजे याचा अर्थ ती रमणीयता आणि ही रमणीयता, या दोघातला फरक झाला. माऊली म्हणतात, म्हणून केला भरतारू असो तो भाग. म्हणजे माझ्या पांडुरंगामध्ये नित्यता, स्थिरता आहे, नित्यता आहे, शांतता आहे, रमणीयता आहे, आणि शेवटी आनंदाचा भोग आहे. पहिल्या पतीत आनंद होता का? दुःखच भरलेलं होतं, पण माझ्या पतीत आनंद माग आणि पुढं आनंद. तुकाराम महाराजांनी वर्णन केले. बोल. आनंदाची डोही आनंद, आनंदाची डोही आनंद,
देवाची जोडा. बस 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 बस. माझा मी दुसरा केला पती, आनंदाला तोटा नाही, रमणीयतेला तोटा नाही. अरे एकच काय, पूर्ण जन्मच काय, जन्मोजन्मी पाहिलं तरी त्याची रमणीयता तेवढी तितका सुंदर. पण माझा पती इतका सुंदर आहे, रमणीय आहे. माझा पती आनंद ओतप्रोत स्वरूपात त्याचा आनंद आहे, असा आनंद स्वरूप आहे. माझ्या पतीत रमणीयता आहे, माझ्या पतीत शांतता आहे, माझ्या पतीत सत्यता आहे, माझ्या पतीत स्थिरता आहे. आणि याच्या विरोधात पहिला पती असा होता. म्हणून माऊली सांगतात पहिल्या चरणामध्ये म्हणते, नगमे हा संसार संसार म्हणून केला. काय म्हणून केला, मी तुमच्या पुढे 5 मुद्दे मांडले. आणि काय म्हणून पाहिला टाकला, हे मी तुमच्या पुढे 5 मुद्दे मांडले. आता यातून तुम्हाला ज्यांना कळत नाही, आता माझ्याकडे काही दृष्टांत नाही. पण लोक मला मी हे योग्य केलं तरी लोक अनाचारो म्हणते. मग का अनाचार केला, पहिला टाकला आणि दुसरा घेतला. पण माणसाने पहिलं टाकून दुसरं जर घेतलंच तर खोटं नाणं टाकून जर खरं नाणं मिळत असेल तर पहिलं जरूर टाकावं. लोक अनाचार म्हणतील, त्या लोकांना काय कळतं, आचार वेगळा, काय म्हणतो, आचार वेगळा, अनाचार वेगळा, अत्याचार वेगळा, सदाचार वेगळा, कादाचार वेगळा. हे सगळे त्याचे वेगळे वेगळी गोष्ट असते. अनाचारस्तु मालिन्यम, त्याला काय म्हणतात ते, आचार विचार संयुक्त सदाचार उच्च काय सुरुवात काय त्याची, हा अनाचारस्तु मालिन्यात, अत्याचारस्तु मूर्खता, आणि आचार विचार संयुता सदाचार हा उच्चते, त्याला सदाचार असं म्हणतात. अनाचारस्तु मालिन्यम, अनाचार करण्याला मालिन्य, अत्याचार असतो मूर्खता. अत्याचार करणं म्हणजे काय, ते आमच्याकडे त्या नवरात्रामध्ये ते दिवट्या घेऊन येतात माणसं. येते कोण जात असतील तुम्हाला सोडून सांगतो. तर ते दिवटे घेऊन जाते, ते पोरं असते, ते देवीचे भक्त असतात. ते राहतात आमच्या त्या मंदिरात मागं पुढं असे रात्रभर गांजा वाढणार, असे घाण घाण शिव्या देणार. आणि ते चालते पायाच्या खाली पार कातडी निघले संजय महाराज, त्याचे पार साल्टे निघले. मी ते म्हणलं अरे असं काऊन चालत होतो, ते लगेच बसला खाली पायर भरून टाकलं. अरे म्हणलं भाल्या माणसं पार पाय शोधले, ते कसं काय. नाही म्हणला ते आमच्यात ते ड्युटी औषध पायात चपला नाही घालायच्या 9 दिवस. पण मग आता आम्ही तर दिंडीत चपला घालून जातो, मग आता मग तो तुझं बंद पडेल म्हणला. ते नाही त्याला फडके बांधतो म्हणला. मग अत्याचार असतो मूर्खता. हे हा आग्रह करणं हाय अतिरेक, हाय मूर्खपणाचे. आणि याचा अतिरेक करणं हाय मूर्खपणाचे. हे बरेच आमचे जे सायको आहेत काही, एक 5 वाजला ते व्याकुळ होऊन पडलं, का रे
तेव्हा स्नान नाही केलं मग ध्यान शरणे वाचले मग अजून मग पाणी पण नाही पिलं. अरे हे काय मूर्खपणा आहे हो? हा काय मूर्खपणा आहे तो? अरे बऱ्याच वेळाने ते सोडावा लागतो. प्रसंग आहे ते त्या एकदा त्या काशीला चाललो होतो आम्ही. ते बिचारा ह्या कडाचे त्या कडाला तोंड पण नेत होते. आंघोळ नाही केली म्हणलं काय नाही केलं. आता मला काय आहे पवित्र सोळी ना खंडतीच भूमंडळी त्याला काय न तेवढं बरं पाठ येतो ते न लगे आंघोळ तोंड धुवावे पण कशाला रेट जोडायला ते नामस्मरण करता सांगितलंय. अत्याचार असतो मूर्खता नाही. तुझं बरोबर आहे. हे बघा इकडं पहा. जर परमार्थात भगवंतात अंतर पडत असेल आणि जर तो आचार त्याला बाधित असेल आचार हो आज कर्मशास्त्र दूर आहे ते त्याच्याकरता ती कर्मशास्त्र ती गोष्ट नाही. आपण करतोच ती गोष्ट आहे. तो त्याला अत्याचार असतो मूर्खता आणि अनाचार असतो मालिन्य. अनाचार करणं कोण चोरी करणं व्यभिचार करणं वाईट बोलणं हे सगळं अनाचाराचं तो त्यात मालिन्यच असतं. मग तसं जसं हे आहे अत्याचार असतो मूर्खता अनाचार असतो मालिन्य. आणि मग काय आहे आचार विचार संयुक्त. हा माऊली जानवाने आचाराचा विचाराचा विचार केलाय का नाही? पहिला पती टाकला आणि दुसरा घेतला. तो का टाकला? पहिला आचार विचार संयुक्ता मालिन्य वाचतोय की दुसरा पती करणं हे मालिन्य आहे. पण मग त्याकरता जर वंश खंडित होत असेल आणि जर माझं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर मग महाभारतामध्ये एवढा मोठा विचार केला पाहायला मिळतो की नाही आपल्याला? नारदाची काय गोष्ट आहे? नारदाचं पुढं बोलतं माहिती आहे पांडवांचं पांडव ते माहिती आहे आपल्याला. ते का जर कुलदीपक खंडित होत असेल तर त्यांना त्यावेळी ती प्रसंग करावा लागतो. तसं माऊली म्हणतात माझं जीवन उद्ध्वस्त होऊ लागलं तर मी पहिला पती टाकला आणि भगवान पंढरीश पांडुरंगा करता मी माझ्या परमार्थाकरता माझ्या मुक्तीकरता माझ्या भक्तीकरता मी दुसरा पती स्वीकारला. आचार विचार संयुक्ता सदाचार त्याला सदाचार म्हणतात. लोक त्यांना काय म्हणतील? लोक अनाचारू म्हणते. मग लोक त्यांना अनाचार गवळणीचा लोकांना अनाचार वाटला होता. जनाबाईचा अनाचार वाटला होता. जनाबाईला लोक म्हटले होते अगं त्या शिंप्याच्या काट्याच्या नादाला लागली तुला कोण नवरा देईल? तू बेचारी म्हणतात. मग तुझं असं झालं तुझं तसं झालं तसं झालं. लोक नाव ठेवत होते का नाही? त्या गवळणीला नाव ठेवले का नाही? जनाबाईला नाव ठेवले का नाही? काय उत्तर दिलं त्यानं? त्यानं स्वीकारलं का नाही? स्वीकारलं त्यानं. जनाबाई म्हटली डोईचा पदराला खांद्यावरी डोईचा पदराला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल पंढरीच्या पेठे मांडिले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही डोईचा पदराला खांद्यावरी अनाचार मालिन्यम स्वीकार केलं का नाही? जनाबाईनं अनाचार केला का नाही? केला. पण त्या अनाचारात माझा पांडुरंग मला मिळाला आणि म्हणून लोकांनी काय म्हटलं ते त्यांना वाटतं अनाचार ते म्हणतील आणि म्हणून लोक अनाचारू म्हणतील. गवळणीला अनाचार म्हटले, जनाबाईला अनाचार म्हटले, मीराबाईला तेच म्हटलं. सगळ्यांच्या कहाण्या आहेत, सगळ्यांचे पूर्ण आपल्या पुढे आहेत आणि आमच्यावर काय कमी शकते काय? नाही 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 तुम्ही ब्रह्मचारी राहून पहा. अरे 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 लोकांना एवढा त्रास. मग आता आपण मर्जीन राहावं. आता आपण आपलं जीवन बांगडीसारखं आहे. आपण असलं खाली पाहून चालू. अरे काहीतरी घोटाळा झाला महाराज खाली पाहून चालते. मग आपलं इकडं पहा. अरे आजकाल महाराज इकडंच पाहतो राहा. चाल चुकत काय मग इकडं पाहिजे त्याला महाराज इकडंच पाहतो राहा. काय मग इकडं पाहिलं तर लोकांची लई दुःख ती. इकडं पाहिलं मग तर जास्त दुःख ती.
खायली पाहिजे दुखती. आता वर पाहून का असं वर कळ पाहून चालू का लोकांना तो अनाचार वाटतो. त्यांचं वाटणं साहजिक आहे. त्यांची वृत्ती, त्यांची दृष्टी, त्यांचा चष्मा तेवढाच असतो आणि म्हणून लोक त्याला अनाचार म्हणतील. पण भगवंताशी अनाचार केला चालतो. गवळीने देवाशी व्यभिचार केला पण त्या मुक्त झाल्या. माऊली म्हणतात मी तसा माझ्या वृत्तीने, मी याचा अर्थ माझ्या बुद्धीने वृत्तीने व्यभिचार केला. पहिला पती टाकला आणि दुसरा घेतला. लोक त्याला अनाचार म्हणत असतील तर 1000 वेळा म्हणू विचार. लोक अनाचारू म्हणती मज. मला लोक याच्यावरती अनाचार म्हणतील तेवढंच म्हणून थांबतील का? नाही. तिसऱ्या चरणात म्हणता का चपळ म्हणती, चपळ म्हणती, चपळ झाली मनातील माझ्या. चंचल झाली, चंचल झाली, चंचल झाली मनातील माझ्या. चंचल झाली, चंचल झाली, चंचल झाली मनातील माझ्या. चंचल झाली, चंचल झाली, चंचल झाली मनातील माझ्या. गवला सांगू जीवीचे बोल, गवला सांगू जीवीचे बोल, गवला सांगू जीवीचे बोल, गवला सांगू जीवीचे बोल. चंचल झाली, चंचल झाली, चंचल झाली मनातील माझ्या. चंचल झाली, चंचल झाली, चंचल झाली मनातील माझ्या. चंचल झाले मनातील मज, कवना सांगू जीवेचे बोज. माझ्या जीवाची अडचण, पारमार्थिक माणसाला अडचण येते. ती अडचण दिसण्यासारखी नसते, सांगण्यासारखी नसते, पण अडचण मात्र असते. मग ती ज्ञानेश्वर महाराजांनी हे जसं स्त्रीचं या ठिकाणी स्त्रीचं रूपक केलं, म्हणजे उपमा दिली, तर ती हीच गोष्ट आहे. महाराज म्हणतात मला लोक चंचल झाली म्हणतील, माझी बुद्धी चौचाल झाली, चंचल झाली. कारण का? मी व्यभिचार केला ना, पण चंचल झाली म्हणतील. मग पण कवना सांगू हे आंतरीचं गूढ अव्यक्त शब्द ज्याला म्हणतात, त्याला कवी न्यूनपणा म्हणतात, दोष म्हणतात. माणसाला दोष कोणला सांगू वाटत नसतो, कवीपणा सांगू वाटत नाही कोणला. आणि म्हणून मला लोक असं म्हटले तरी वस्तुस्थिती असे आहे, मी भगवंताकरता हे सगळं स्वीकारलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एका या व्यभिचारी स्त्रीच्या रूपातून आपल्या ठिकाणी हा विषय मांडलेला आहे. म्हणजे प्रपंच टाकून भगवंताला स्वीकारलं असा याचा मथित अर्थ आहे. एकूण तात्पर्य भगवंता वाचून माझी वृत्ती काहीही जाणत नाही. या अभंगातून एकच मुद्दा शिकवायचा आहे, ती म्हणजे एकनिष्ठता. एकनिष्ठता माऊली सांगतात, भगवंताशी एकनिष्ठता. भगवंताकरता मी याला टाकलं म्हणा किंवा याच्याकरता याला टाकलं, पण भगवंताकरता टाकलं, भगवंताकरता टाकलं, अशी एकनिष्ठता. म्हणून आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशी चूक होते, कळत न कळत. अहो काही झालं तर आपलं जीवन धर्मनिष्ठ असलं पाहिजे. देवनिष्ठ, धर्मनिष्ठ, गुरुनिष्ठ,
शास्त्रनिष्ठ पंथ संप्रदायनिष्ठ ह्या ज्या काळात निष्ठा उभ्या राहतात तेव्हा कुठंतरी आपल्या परमार्थाची थोडी वाटचाल होते. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी आता भगवंता वाचून दुसरं काही जाणत नाही. मला केवळ आणि केवळ भगवत स्वरूप म्हणजे ज्याला ब्रह्मरूपता म्हणतात आत्मरूपता म्हणतात अशा आत्मरूप भगवत स्वरूपाच्या ठिकाणीच राहावं असं वाटतं. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये बाबर कुमा देवी वर विठ्ठला वाचोनीने बाबर कुमा देवी वर विठ्ठला वाचोनीने बाबर कुमा देवी वर विठ्ठला वाचोनीने बाबर कुमा देवी वर विठ्ठला बाबर कुमा देवी वरा विठ्ठला वाचोनीने बाबर कुमा देवी विठ्ठला वाचोनीने बाबर कुमा देवी वरा विठ्ठला वाचोनीने बाबर कुमा देवी वरा विठ्ठला वाचोनीने सतत संसारो म्हणून केला भरतारो लोक अनाचारो म्हणतील मग. अभंगाच्या प्रथम चरणावरती थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. वय बरोबर नसल्यामुळे आपल्याला साथ देत नाही प्रकृती, त्यामुळे बऱ्याच वेळा विसरतं, मुद्दा विसरतो, प्रमाण विसरतं, मागं पुढं होतं. श्रोते कळून घेतात. म्हाताऱ्या माणसाला लहान मुला 12 गुन्हे माप असतात, त्यामुळे तुम्ही समजून घेता मागं पुढं होऊ शकतं. माऊली ज्ञानोबारायांच्या कृपेने, गुरु महाराजांच्या कृपेने आपल्यासमोर जेवढं काय मला मांडता आलं तेवढं मांडलेलं आहे. यात योग्य असेल ते माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांचं वेदशास्त्राचं आहे, श्री गुरु महाराजांचा आहे, गुरुवर्य भाऊंचा आहे, माझ्या गुरुवर्यांचा आहे. आणि जे योग्य असेल ते त्यांचं आहे. न्यून वाटलं असेल भर घाला, अधिक झाला असेल वजा करून टाका आणि मात्र देऊन गोड करून घ्यालच असे अपेक्षा करतो. झाल्याशिवाय भगवान पंढरीश पांडुरंगाच्या माऊली ज्ञानोबारायांच्या तुकोबाराच्या चरणी समर्पण या ठिकाणी थांबूया. क्षेत्रामध्ये चिंतन करणं थोडंसं जड जातं, खूप जागरण होतं. वेळ माणसं इथं लय भावनिक होतात, माणसं जेवूनही देत नाहीत आणि बसूनही देत नाहीत, बाबा होतं तसं. पण आता
महाराज झाला कणून काही चालत नाही, स्वीकारले म्हणजे ते करावं लागतं ते. तर आज होतो भाग आजचा हा सालाबाद. पण हा एक सांगायचं आहे तुम्हाला, आपलं ते हरिपाठ तुम्ही सांगता का मी सांगू रे? सांगतो का तू? बरं श्रीनिवास महाराज सांगणार ते हरिपाठ सांगणं तेवढं आपण. बरं नेहमीप्रमाणे सालवादप्रमाणे या ठिकाणी परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय माझ्यावर खूप पितृवत प्रेम करणारे विठ्ठल बाबा आणि त्यांच्यापासून या ठिकाणी मी सेवा करत होतो. त्यांना माझं कीर्तन आवडायचं आणि त्याच नंतर पुढे हरिभक्तपरायण आणि श्री निवास महाराज, बरोबर आहे ना? हां, निवास महाराज, श्रीनिवास महाराज, त्यांनी माझी ही सगळी या ठिकाणी सेवा चालू ठेवली आहे. तर असो आता जवळ जमत आहे तवर करतो किंवा ते एका दिवशी. आता रात्री तुम्हाला सांगितलं एकदा कोणतरी बदलायला पुढारी बदलते, बरीच माणसं बायका बदलते, काही महाराजही बदलतात. आता काय आता ते एखाद्या वेळी बदलायच्याच वेळेवर त्याला काय झालं ते तर विकायला झाले, विकावंच लागलं, त्याला काय करतात. श्रीनिवास माझ्यावर प्रेम करतात ते. पण माणूस गोड येतो, चांगला आहे ते, बरं आहे, चांगलं गोड आहे. मागच्या वेळी तुम्ही सांगितलं ते गुलाबजाम काही गुलाबजामासारखी माणसं असतात, आखात पोटा सोडला तर कुठं टोचायचं नाही, कुठं सलायचं नाही, तिखट नाही, तुरट नाही, खारट नाही, अख्खा गोड. तसं घोगे महाराजांची गोष्ट आहे. कोणाही जवळ गेला ना तर कोणताही मिक्स होतो, इतका मिक्स होतो की त्याला वाटतं अरे माझा शिष्य आहे काय नाही. मला तर असं वाटतंय, पण खरं काय आतमध्ये काय गोड बंगार आहे काय माहीत नाही, पण मला असं वाटतं अरे माझा शिष्य काय. तसं ते मस्त छान. असो बरे तुम्ही आलात. आता मला डिझेल संपलं, पण लय थकवा आला मला. तुम्ही 2 तास माझी मराठी ऐकून घेतल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. सगळे विद्यार्थी, सगळे अत्युत्तम प्रकारचे गाणारे, महेश महाराज, शिवाजी महाराज, विजय महाराज, विठ्ठल महाराज, अजून नंदू महाराज, आमचे डेंगळे महाराज, आता लई गव आहे त्यांचे कवर नावं घेऊ, आणि आमचे किशोर महाराज हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य मोठे कीर्तनकार आहेत ते, आणि बाकी सगळे विद्यार्थी श्रोते, तुम्हाला सर्वांना धन्यवाद. आता मला थकवा आला, मी झाल्याशिवाय या ठिकाणी समर्पित करतो. हां बरं बाबा गणेश महाराज, हां मग तुझं नाव घ्यायचं म्हणतो संजय महाराजवर घालतो. बरं बरं संजय महाराज सगळ्यांना प्रसिद्ध आहेत. संजय महाराजांची गोष्ट काय आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. ते मोठे रामायणकार आहेत, कीर्तनकार आहेत. ते खूप मोठा शिष्य परिवार आहे त्यांचं मोठं कार्य आहे. त्यांनी खूप मंदिरं बांधलीत, गोरक्षण चाललेत, त्यांचं चांगलं कार्य आहे. आणि आता कोल्हे महाराजांचंही चांगलं आहे. आता नावच कोला म्हणलं होतं, तर काय विषय. पण एक लक्षात ठेव, मी जंगली आणि तो कोला आहे. हां तुला माझ्याशिवाय पर्याय नाही. पुढे गेलं तर जंगलात फिरल्याशिवाय तुला काही भान करणार. हां जंगलात येऊन फक्त गप बाई दगड नको मारू, मी झालं. माऊली भजन झालं का? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर